मॉर्निंग टीचर. कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग टीचर. छान. कसे आहात तुम्ही? छान. छान आहात ना? ठीक आहे. ओके. माझे नाव आहे शीतल ढेरे. तर मुलांनो, तुम्हाला खेळ खेळायला फार आवडतं ना? हो. हो ना? तर चला आपण एक असा वेगळा खेळ खेळणार आहे. पाहू मी कोण. ठीक आहे, मी तुम्हाला मी कोण. आता पहा, हिरवा पिवळा रंग आहे माझा, म्हणतात मला फळांचा राजा. ओळखा पाहू मी कोण. आंबा. व्हेरी गुड. पास्ता गल्ला. काय? आंबा. आंबा. आंब्याचा रंग बघा कसा असतो, थोडासा पिवळसर लालसर असतो. आणि आंब्यालाच काय म्हटलं जातं? फळांचा राजा म्हटलं जातं. व्हेरी गुड. आपण पुढील कोडे पाहूया. घरात येते लपून छपून, दूध पिते डोळे झाकून, उंदीर मामा हवा फराळाला, वाघाची मावशी म्हणतात तिला. ओळखा पाहू ही कोण. कोण आहे जी डोळे झाकून दूध पिते आणि उंदीर मामा पण खायला फार आवडतो? मांजर. व्हेरी गुड. कोण आहे? मांजर. मांजर हिला उंदीर खायला पण खूप आवडतं. हो की नाही? हो. हो. चला आता पुढील कोडे पाहूया. सकाळी लवकर जागा होतो, मी बाग देतो. ओळखा पाहू मी कोण. कोंबडा. कोंबडा. ओ व्हेरी गुड. कोण? कोंबडा. आता बघा हा काय आहे? कोंबडा. कोंबडा. कोंबडा काय करतो? सकाळी सकाळी बाग देतो. कोंबडा कसा बाग देतो? सकाळी. बरोबर. कोंबडा कसा या आवाजात बाग देतो. आता मी तुम्हाला पुढचे कोडे दाखवते. सुपासारखे माझे कान, शेपूट माझे फार लहान. ओळखा पाहू मी कोण. हत्ती. अगदी बरोबर. तुम्हाला तर सगळंच माहितीये, फार हुशार आहात. हत्ती. हत्ती कसा असतो? मोठा असतो. त्याचे कान मोठे मोठे असतात, मात्र शेपटी फार लहान असते. आता मी तुम्हाला एक पुढचं कोडे दाखवते. पांढरा रंग माझा, डोळे लाल लाल, कान माझे लांबच लांब, शेपूट माझे फार लहान. ओळखा पाहू मी कोण. बरोबर. काय आहे? ससा. ससा पण दाखवते बघा. हा ससा आहे आणि हा ससा बघा, सगळा त्याचा रंग कसा आहे? पांढरा पांढरा आणि डोळे लाल आहे, कान मोठे आहेत, मात्र शेपटी कशी आहे? छोटी आहे. बरोबर. सगळ्यांनी अगदी छान खेळ खेळलात. आज आपण मराठी हा विषय शिकणार आहोत. माझ्या पाठाचे नाव आहे माझी ओळख. मुलांनो, आता सांगा बर काय दिसत आहे? मेले. मेला किंवा ही काय आहे? यात्रा आहे. यात्रेत खूप गर्दी असते की नाही? हो.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आवडेल ना गोष्ट ऐकायला? हो हो. तर एक सोहम तुमच्या एवढाच एक छोटासा मुलगा असतो. तो आता दाखवलेल्याप्रमाणे तो यात्रेत फिरायला गेलेला असतो. यात्रेत खूप गर्दी असते की नाही? अचानक सोहमचा हात त्याच्या आईच्या हातातून निसटतो आणि सोहम हरवतो. सोहम त्याच्या आई बाबांना आवाज देतो, पण यात्रेत खूप गर्दी असल्यामुळे त्याचा आवाज आई बाबांपर्यंत पोहोचत नाही. तो पुढे पुढे जातो. त्याला समोर पोलीस अंकल दिसतात. पोलीस अंकल त्याला आई बाबांचा मोबाईल नंबर विचारतात, परंतु सोहम घाबरल्यामुळे आई बाबांचा मोबाईल नंबर सांगू शकत नाही. नंतर पोलीस अंकल त्याला स्वतःची ओळख विचारतात. सोहम त्याचे नाव, शाळेचे नाव सांगतो. पोलीस अंकलला ती शाळा माहित होती. मग पोलीस अंकल काय करतात? सोहमला घेऊन त्या शाळेत जातात. शाळेत गेल्यानंतर सोहमच्या टीचर सोहमला ओळखतात आणि त्याच्या मम्मीला फोन करून बोलून घेतात. अशा प्रकारे सोहम आणि त्याच्या मम्मीची भेट होते. जर सोहमला त्याची ओळख सांगता आली नसती तर काय झाले असते? काय झाले असते? जर सोहमला त्याची ओळख, शाळेचे नाव, त्याचे नाव सांगता आले नसते, त्याचा मोबाईल नंबर पण त्याच्या लक्षात नव्हता ना, तर काय झाले असते? सोहम लवकर त्याच्या मम्मी पप्पा जवळ पोहोचला नसता आणि तो काय करत बसला असता? तिथं रडत बसला असता घाबरून, की नाही? हो की नाही? हो. आपल्याला आपली ओळख असणे खूप महत्वाचे आहे. आता तुम्हाला आज माहितीये का आपल्याकडे कोण येणार आहे? 2 नवीन फ्रेंड्स येणार आहेत. तुम्हाला ते त्यांची ओळख करून देतील. आवडेल ना ओळख करून घ्यायला? हो. चला आपण त्यांना भेटूया. हा आहे तुमचा नवीन फ्रेंड. चला पाहूया तो काय बोलतोय. व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला सुद्धा तुमची ओळख तुमच्या नवीन फ्रेंड्सला सांगायची आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्ते. माझे नाव रमेश आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले प्राथमिक विद्यालय खडकपूर आहे. मी इयत्ता पहिलीत शिकत आहे. माझ्या मित्राचे नाव समीर आहे. धन्यवाद. हा जो चित्रात दिसत आहे, जो आपला नवीन फ्रेंड आहे, तो काय म्हणतो पहा. गुड मॉर्निंग फ्रेंड. नमस्ते. माझे नाव रमेश आहे. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले प्राथमिक विद्यालय खडकपूर आहे. मी इयत्ता पहिलीत शिकत आहे. माझ्या मित्राचे नाव समीर आहे. धन्यवाद. किती छान त्याने त्याची ओळख करून दिलेली आहे. आता चला आपण दुसऱ्या फ्रेंडची पण ओळख पाहूया. ही आपली दुसरी फ्रेंड आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्ते. माझे नाव दिशा आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकपूर आहे. मी इयत्ता पहिलीत शिकत आहे. माझ्या मैत्रिणीचे नाव पूजा आहे. धन्यवाद. बघा ही पण कशी सांगते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझे नाव दिशा आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकपूर आहे. मी इयत्ता पहिलीत शिकत आहे. माझ्या मैत्रिणीचे नाव पूजा आहे. धन्यवाद म्हणते. स्वतःची ओळख कशी सांगायची? सांगताना सुरुवातीला
स्वतःचे किंवा माझे नाव, माझ्या शाळेचे नाव, माझा वर्ग व माझ्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव सांगायचे. राहील ना लक्षात कशा प्रकारे तुम्ही तुमची ओळख सांगायची? सुरुवातीला तुमचे नाव, शाळेचे नाव, तुमचा वर्ग, तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीचे नाव सांगायचे. आज आपल्याकडे आलेल्या 2 नवीन पाहुण्यांनी किती छान त्यांची ओळख करून दिली. तुम्हीही आता त्यांना त्यांची ओळख करून द्या. रेहान, दे बर तुझी ओळख करून त्यांना. माझं नाव रेहान खान आहे. माझ्या शाळेचे नाव जू गांधीग्राम म्युनिसिपल शाळा आहे. हा माझा पहिलीचा वर्ग आहे. माझ्या मित्राचे नाव रुद्र आहे. व्हेरी गुड. क्लॅप फॉर रेहान. आता नमन, तुझी ओळख करून दे बर. माझे नाव नमन सचिन श्रीवास्तव. सरांचे नाव आदर्श नगर MPS इंग्लिश मीडियम स्कूल. माझी ओळख कच्च्या पहिली आहे. मित्रांचे नाव सिद्धार्थ. व्हेरी गुड. क्लॅप फॉर नमन. आता याच्यानंतर मनस्वी आपल्याला स्वतःची ओळख करून देईल. गुड मॉर्निंग. माझं नाव मनस्वी गजानन पवार. मी आता पहिली शिकत आहे. माझ्या शाळेचं नाव मुंबई पब्लिक स्कूल. माझ्या मैत्रिणीचे नाव भक्ती. थँक यू. व्हेरी गुड. मनस्वीने पण अगदी छान प्रकारे तिची ओळख करून दिलेली आहे. स्वतःची ओळख सांगणे किती महत्वाचे आहे समजलं ना? आज आपण माझी ओळख हा धडा शिकलो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.